कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज हे अशा काळात वावरले की ज्या काळामध्ये बरेच संस्थानिक हे राजा प्रजेसाठी नसून प्रजा राजासाठी आहे अशा आविर्भावात वावरत होते। पण राजश्री शाहू महाराजांच्या कामांचं वेगळेपण असं आहे की आपले मराठीतले ज्येष्ठ विनोदी लेखक पु ल देशपांडे यांनी शाहू महाराजांचा उल्लेख गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान राखणारा शाहू छत्रपती असं केलेलं आहे। किंबहुना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाची जर विभागणी करायला गेली तर आपण म्हणतो पूर्वी टिळक युग होतं, त्यानंतर गांधी युग होतं आणि त्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचं युग आहे असं म्हणावं लागेल। शाहू महाराजांना आपल्या संस्थांचे प्रमुख म्हणून 28 वर्षाची कारकीर्द त्यांची झाली। म्हणजे 17 मार्च 1884ला त्यांचं दत्तक विधान झालं आणि 2 एप्रिल 1894 पासून त्यांनी कारभार स्वीकारला। म्हणजे ज्यावेळेला शाहू महाराजांनी ही सूत्र स्वीकारली त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी कोल्हापूरच्या प्रजेसाठी कपिलाषष्ठीचा योग आहे असं म्हटलेलं होतं आणि सत्तेवर आल्यावर अवघ्या 12 दिवसामध्ये शाहू महाराजांनी शिकायला गेल्यावर रयतीला त्रास नको असा आदेश काढला। हा आदेश म्हणजे 200 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी चिपळूणच्या छावणीत काढलेल्या आदेशाची आठवण करून देतो। आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड कार्य करणाऱ्या शाहू महाराजांचं जे शिक्षण आहे ते देखील 2 प्रकारच्या शिक्षकांच्यामुळे झालं। पहिला प्रकार म्हणजे देशी शिक्षक। या देशी शिक्षकांच्यामध्ये रघुनाथ व्यंकाजी सबनीस, कृष्णाजी भिकाजी गोखले, हरिपंत गोखले, नानासाहेब आणि बुवासाहेब इंगळे यांचा समावेश होतो। हे जे देशी शिक्षक आहेत या देशी शिक्षकांनी शाहू महाराजांना व्यायामाचे प्रकार शिकवले, घोडेस्वारी शिकवली, मैदानी खेळ शिकवले, प्रशासकीय बाबी समजावून सांगितल्या आणि नेमबाजीमध्ये महाराज निपुण होतील असं पाहिलं। त्याचबरोबर त्यांचे विदेशी शिक्षक देखील होते। ह्या विदेशी शिक्षकांमध्ये स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर हे नाव महत्त्वाचं आहे। हे नाशिकला सहाय्यक उपजिल्हाधिकारी होते आणि डांग आणि सुरगाणा या प्रांताचे पॉलिटिकल एजंट होते। हे फ्रेझर आणि शाहू महाराज यांचं ट्युनिंग इतकं जुळलेलं होतं की या स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर यांना शाहू महाराजांचे फ्रेंच फिलॉसॉफर आणि गाईड असं म्हटलं जायचं। कारण या फ्रेझरनी शाहू महाराजांना व्यवहारज्ञान शिकवलं, स्मरणशक्ती विकसित करायला शिकवलं, राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास करून घेतला, उदार सत्यवादी भूमिका ठेवायला शिकवलं आणि निबंध लेखन यातलं अशुद्धपणा टाळावा यासाठी सूचना केली। मग शाहू महाराजांची कर्नल वुडहाऊस या दुसऱ्या अधिकाऱ्यानं इंग्रजीतनं परीक्षा घेतली। म्हणजे राजकोटच्या राजाराम विद्यालयामध्ये त्या काळामध्ये 43 विद्यार्थी होते आणि या राजकोटला शाहू महाराजांचं शिक्षण जे आहे ते प्रामुख्यानं कोल्हापूर, धारवाड आणि राजकोट येथे झालं। म्हणजे साधारणपणे वेल रेड हा जो इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीमध्ये बहुश्रुत असा प्रतिशब्द आहे। अशा अर्थानं शाहू महाराज हे बहुश्रुत होते। म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे याने असं म्हटलेलं आहे की आपण भिक्षुकशाहीचं बंड हे पुस्तक लिहिताना शाहू महाराजांनी मला असं विचारलं होतं की आपण साबेलचा प्रिस्ट क्राफ्ट अँड किंग क्राफ्ट हा ग्रंथ वाचला आहे का। तर शाहू महाराज सामान्य माणसामध्ये इतके मिसळायचे की एखाद्या ठिकाणी खटलं टाकून गोंगडं बसरलं की महाराजांचं सिंहासन या ठिकाणी पूर्ण व्हायचं। त्याचबरोबर महाराजांनी इंग्लंड आणि युरोपचा दौरा देखील केला होता। या दौऱ्यामुळे त्यांची दृष्टी विशाल बनली आणि अंतर्मुख बनली। शाहू महाराज सतत असं म्हणायचे की आमच्या पूर्वजांचा इतिहास आणि स्वानुभव हेच माझे खरे गुरु होत। आता स्वतःचं शिक्षण या पद्धतीनं घेतल्यानंतर शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचं विशेष असं आहे की त्यांना मेकॉलेनं जी फिल्टरेशन थिअरी मांडली, म्हणजे शिक्षणाचा झिरपणीचा सिद्धांत मांडला की वरच्या वर्गाने शिकवा, खालच्या आपोआप शिकतील, हा शाहू महाराजांना मान्य नव्हता।
आणि म्हणून त्यांनी आपल्या संस्थानामध्ये सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांची भूमिका अशी होती की आपल्या प्रजाजनांना लिहिता वाचता यायला पाहिजे, आपली स्थिती ओळखता आली पाहिजे आणि ही स्थिती सुधारण्यासाठी समर्थ होता आलं पाहिजे. म्हणून त्याने 24 जुलै 1917 कायदा केला आणि जर मुलं शाळेत पाठवली नाहीत तर आईवडिलांना दरमहा ₹1 दंड केला. शिक्षणासाठी स्वतंत्र खातं केलं. महसुलाच्या 60% खर्च शिक्षणावरती होईल हे पाहिलं. म्हणजे अगदी प्राथमिक डब्यापासूनच शाहू महाराजांचं हे काम बघून केम्ब्रिज विद्यापीठानं शाहू महाराजांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांना LLD ही पदवी दिली. म्हणजे कुर्मी परिषदेमध्ये जिथे त्यांना राजश्री ही पदवी मिळाली. शाहू महाराज असं म्हणतात की या संसाराला स्वर्गधाम बनवूया. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची लेट माय कंट्री हॅबिट ह्या कवितेची त्या ठिकाणी जाणीव होते. शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीच्या कामासाठी ते 15 दिवस सुट्टी द्यायचे. 500 लोकवस्ती असलेल्या गावात शाळा सुरू करण्यावरती त्यांचा कटाक्ष होता. वानगी दाखल 2 वर्षांची आकडेवारी आपण बघू. 1894 या संस्थानामध्ये 190 शाळा होत्या आणि 11,399 विद्यार्थी होते. तर 1922 म्हणजे बरोबर 8 वर्षांनी शाहू महाराजांनी बारकाईने लक्ष दिल्यामुळे 590 शाळा झाल्या आणि 31,096 एवढे विद्यार्थी होते आणि प्राथमिक शिक्षणावरती 3 लाख रुपयाहून अधिक खर्च झालेला होता. म्हणजे आणखी उदाहरण सांगायचं झालं तर 1917 या करवीरच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी 1,20,000 रुपयांची तरतूद शाहू महाराजांनी केली. आता ही जी तरतूद आहे ही त्या काळच्या मुंबई, कर्नाटक, गुजरात, सिंध यांच्यापेक्षा जास्त होती. कारण या प्रांतांना 1 लाख तरतूद करायला 1930 साल उजाडलं. ते शाहू महाराजांनी 1917 केलं होतं. तेव्हा शिक्षण ही व्यक्तिगत हिताची बाब जी आहे ती त्यांनी सामाजिक हिताची बनवली. म्हणजे त्याने अनेक शिक्षणामध्ये प्रयोग पण केले. शाळेला जोडून शेती शिक्षणाला महत्त्व दिलं. शाहू महाराजांच्या मते शिक्षण हे देवकार्य होतं. त्याने पुस्तकपेढ्या सुरू केल्या, लष्करी शिक्षण द्यायला सुरुवात केली, शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. श्रीमती रखमाबाई केळवकर यांची स्त्री शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी नियुक्ती केली. तर आपल्या सूनबाई इंदुमती यांना डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराज असं म्हणायचे की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास सांगतो. म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये 28 वर्षामध्ये संस्थानातल्या साक्षरतेचं प्रमाण 2.8% 4.4% वाढलं. म्हणजे कृष्णाबाई केळवकर यांना ग्रँट मेडिकल कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पाठवलं. शाळेमध्ये लोकसहभाग असावा म्हणून पंच समित्या स्थापन केल्या, पाटील शाळा सुरू केल्या. म्हणजे आपल्याकडे जी देवळं आहेत ही एक प्रकारे फार पूर्वीपासून अनौपचारिक शिक्षणाची केंद्र आहेत. या धर्मस्थळांचा शाहू महाराजांनी खूप कौशल्यानं वापर केला. म्हणजे गावागावातली जी देवळं आहेत त्यापैकी उजवीकडील पडवी शाळेसाठी तर डावीकडील पडवी भक्तांसाठी अशी सोय केली. आणि त्यामुळे शिक्षण विस्ताराच्या त्यांच्या या कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे प्रभावित झालेले होते. मॅट्रिकच्या परीक्षेला पूर्वी मांडव घातला जायचा. कोल्हापूरला देखील खासबाग मैदानावरती 816 विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी अशा प्रकारचा मांडव घातल्याची नोंद आहे. त्यांनी शेती सुधारणा हे पुस्तक शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये नेमलं आणि म्हणून असेल कदाचित महात्मा गांधींनी ज्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या साताऱ्यातल्या बोर्डिंगला भेट दिली त्यावेळेला त्यांनी विचारलं की या बोर्डिंगला शाहूंचं नाव का दिलं. त्यावेळेला कर्मवीर भाऊरावांनी सांगितलं की मैं उनसे बडा दिल लाया हूँ. तेव्हा अशा प्रकारे लोकगंगा आणि ज्ञानगंगा यांचा संगम शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये घडलेला होता. म्हणजे पुरोहित, युवराज, उद्योग, पाटीलकी, संस्कृत, सैनिकी शिक्षण, बालवीर, डोंबारी, कला हे सगळे प्रकार ते शाळेमध्ये शिकवावेत असे आग्रही होते. आणि एवढंच नव्हे तर आपल्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी जातनिहाय 23 वसतिगृह सुरू केली. म्हणजे शाहू महाराज असं म्हणायचे
की इंग्लंडला मदर ऑफ पार्लमेंट्स म्हणतात, त्याच धर्तीवर कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणावं. त्याने अस्पृश्यासाठी स्वतंत्र शाळा बंद केल्या आणि सहशिक्षणाची सोय सुरू केली. म्हणजे राजवाड्यापेक्षा छावणी जीवन, कॅम्प लाईफचे ते भोगते होते. म्हणजे त्यांचा सोनतळी राजपूतवाडीचा जो कॅम्प होता तो म्हणजे सामाजिक प्रयोगशाळाच होती. बॅरिस्टर PC पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा त्या काळातल्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार्य केलं. आणि म्हणून असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की द पिलर ऑफ द ग्रेट मुवमेंट टुवर्ड्स सोशल डेमोक्रेसी, असं आंबेडकरांनी शाहूंचं वर्णन केलेलं आहे. ते पुढं असंही म्हणतात, शाहूसारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता आणि पुढे लाभेल की नाही याबद्दल शंका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी ज्ञानदेव घोलप हे देखील शाहू महाराजांकडेच शिकले. म्हणजे शिक्षणाचं विस्तारीकरण करत असताना सुजाण नागरिकत्व विकसित करण्याचा आणि जातीभेद निर्मूलनाचा शाहू महाराजांनी सातत्यानं प्रयत्न केला. म्हणूनच मृत्यूसमयी ते खंबीरपणे म्हणू शकले, मी जाण्यास तयार आहे, डर कुछ नाही, सबको सलाम बोलो. तेव्हा शाहू महाराजांची कारकीर्द ही जी आहे ही समाज परिवर्तनाची आणि तळागाळातल्या माणसाला जीवनाच्या केंद्रस्थानी आणण्याची आणि सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये क्रांती करणारी अशा प्रकारची होऊन गेली, यात शंका नाही.